यार आता मुंबईवरून तर आलो, काम नाही धंदा नाही, कसं करायचं यार आता गावामध्ये. तर पार्टीचं नियोजन तर करायचंय. हा माणूस तो ओळखीच वाटतो. हा तर आपला अंकुश आहे. झालं आज पार्टीचं नियोजन. अंकुश, अरे अंकुश, अंकुश. अरे वा, माझा मित्र आला. चाल मित्रा, बसून बोलू आपण. काय अंकुश, कुठे गेलता? दिसलं ना एवढे दिवस. काय सांगू मित्रा, मुंबईला गेलतो. मुंबईहून खूप पैसे कमवून आला असतील. काय पार्टी बिटी आहे का नाही? कशाची पार्टी यार, मुंबईला जाऊन संपूर्ण लॉस मध्ये आलो. पार्टीचं नियोजन कसं करायचं? माझ्याकडे तर पैसे नाही. माझ्याकडे एक माणूस आहे, पैशाचं नियोजन लावेन, पण त्याला हप्त्याचं व्याज आहे. हप्त्याचं व्याज? अरे नको रे यार. तू कशाला टेन्शन घेतो? मी आहे ना. दोघं मिळून पैसे घेऊ, तर पार्टी करून दोघं मिळून भरून टाकू. चालेल ठीक आहे, तू नियोजन कर मग. मी जरा फोन लावून येतो. हा म्हणून जे कुठे आहे बकरा भेटला आपल्याला. हा 20,000 लागत होते. ठीक आहे ठीक आहे, शेता का भेटू. झालं का बोलणं? झालं चल शेतात जाऊन. तू 5 मिनिट थांब, मी मुनीमजीला भेटून आलो. हो मुनीमजी. हो, माणूस घेऊन आलोय. आला का घेऊन? माझं कमिशन लागतं. किती कमिशन लागतो? ठीक आहे, होऊन जाईल कमिशनचं. ए अंकुश. नाही आला अजून, तुम्ही 10-15 मिनिटं थांबा. बर ठीक आहे. हे दोघं कोण? दोघांना खर्च पाहिजे. किती पाहिजे? किती दिवसात देणार? कसं देणार? 2 महिने देतो. 2 महिन्यात परत करणार ते. मुनीम, आपलं नेम सांगा का? ठीक आहे मालक. तुम्ही बोलून घ्या, मी जर शेताकडे जाऊन येतो. ठीक आहे. बसून घ्या. 250 रुपये हप्ता लागल. हप्ता चुकला 300 रुपये दंड लागल. ठीक आहे. मालक येऊ द्या, आल्यावर पैसे देतो. अरे मालक आले. झालं का बोलणं? मालक झालं बोलणं. ते रतनला बोलव. ठीक आहे. रतन, मालक बोलत. बोला मालक. मुनीमजी, तुमच्या हातनं पैसे वसूल नाही झालं तर रतनला सांग. ठीक आहे मालक. रतन, मुनीमजी काय सांगतात बघा जरा. हो मालक. कसं आहे दीपाळ? हा ना, पैसे वेळी भरावंच लागणार आहे. चांगला आपला बकरा कुठं गेला? अंकुशला फोनच लावत होता. हॅलो, कुठे आहे अंकुश? ये इकडे, जाऊत आपण. ठीक आहे ठीक आहे, ये लवकर. हा थांब थांब, आलो. तो सामान द्या.
अरे हाडू, अरे हाडू हाडू. बस खूप झालं माझं. एवढंच बस का? अंकुश किती बोळा रे तो. माझ्या भरोश्यावर पैसे घेतले आणि पार्टी केली आपण. आता तो गेला. गेला गेला गेला. रजिस्टर घेऊन या. मुनीम, हो हे अंकुश कोण आहे? हप्ता आला नाही अजून. हो मालक, त्यांचे 3 हप्ते चुकले आहे मालक. एवढा दिवस काय केले मला का नाही सांगितले? तिकडनं चुकलं मालक. त्या रतनला फोन लावा. रतन लवकर आहे शेतामध्ये. काय झालं मालक? ते अंकुश कोण आहे? त्या मुनीमला घ्या आणि त्याला उचलून आणा. हो मालक. मुनीम, त्याचं घर दाखवा. ठीक आहे. अरे तो अक्षय. ए काय आलं? काय ओरडतोय? अरे तो अक्षय 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 अक्षय. तो अंकुश कुठे आहे? आईला पैसे घ्या आणि ठेंगा दाखवता का आम्हाला? अयो कुठं फसलो. बघा साहेब, अंकुश तिथे बसलाय. त्या दोघांना आणलं ओढून. बर ठीक आहे, तू जा शेताकडे. पकडा यांना. घेताना पैसे चांगला घेताय आणि देताना काय होतं रे तुम्हाला? ह्यात माझी काही चुकी नाही. ह्यासाठी मध्यस्थी झालो मी. साहेब मला सोडून द्या. माझी लहान लहान मुलं आहेत साहेब, सोडून द्या मला. आपण दोघं मिळून पैसे घेतले होते. दोघं मिळून भरायची बोली होती. आता असं काय करतोय तू? मला काय सांगू नको बाबा. तुपलो तू बघ आता. मला ह्यात काय माझा संबंध नाही. तुम्ही ठीक आहे, निघ तू इथनं. ए अक्षय, असं करू नको यार. अरे पैशाचे काय करणार आहे? माझे पैसे 1 तासाच्या आत पाहिजे. ते घे मोबाईल, कोणाला फोन लावायचं लाव आणि पैसे मागून घे. तीन. हॅलो. काय? ठीक आहे 5 मिनिट थांब आलो. ए चला. चला.
मला काय अवस्था केली पोराची? हे भडकवलं का सोडू का? तोंड सांभाळून बोलायचं. हे काय ड्रायव्हर म्हणजे काय सोपे वाटले का? तुमचं काय पेमेंट आहे लगेच करून टाकू. काय पैसे आहेत सांगा लगेच. चला बोला मला. त्यांचा हिशोब सांगा. त्यांचा हिसाब त्यांचे झाले 25,000. ठीक आहे, करू काहीतरी. थोडा वेळ द्या. हॅलो मॅडम, ड्रायव्हर अडचणीत आहे. आपल्याला त्याला मदत करायची जरा. आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये घ्यायचं त्याला जरा. ओके ठीक. तुमचं काय स्कॅनर आहे, फोनपे आहे, काय द्या. लगेच पैसे करून टाकू, विषय मिटवून टाकू लगेच. बघा चेक करा. आले. श्याम, अंकुशला घे चल. ड्रायव्हरचा एक ड्रायव्हर होता. दुसऱ्या ड्रायव्हरच्या नावाने जरा पार्टी बिर्टी करायसाठी पैसे व्याजाने घेतले होते सापाराकडनं. ओव्हरलोड झाला त्याला 2-3 महिने. जरा काल पैसे पेड केलेत त्याचे. त्याला मारलं वगैरे त्यांनी जरा बांधून आणले आता आपल्याकडं. आपल्याकडे कामाला पण घेऊन त्याला वाईट संगतीला लागला होता त्याला. हा बोल घेऊया. अंकुश ये जरा इकडं. हेच आहेत का ते? मारलं चालता येत नाही त्याला अक्षरशः. मी कमी करून सोडला एकदम. जरा आरामाची गरज आहे. कुठं कुठं मारले? हो जास्त लागलं पायाला आणि हाताला मारलं त्याने. संगत मी कामाला घेते, पण संगत जरा चांगल्या लोकांची घ्या. संगत चांगली असेल तर आयुष्य पण सुधरण तुमचं. सगळं बाकीचं सोडून द्या. संतोष, यांना घ्या कामाला. संगतचा असर असा असतो, जर चांगली संगत असेल तर सगळीकडे चांगलंच होतं. त्यामुळे संगत चांगल्या लोकांचीच धरा. संगतचा असं